श्री स्वामी समर्थ. आजचा मेनू आहे भात, आंब्याचा रस, मसाला कोबी आणि पोळी. चला तर मग बघूया कसा तयार करायचा. सुरुवातीला आपण तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या होईस्तोवर भात तयार करून घ्यायचा. त्यानंतर आपली भाजीची तयारी करायला घ्यायची. त्याकरता फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी आपल्याला असे जाडसर काप करून घ्यायचे. त्यानंतर पूर्ण खडे मसाले आणि बेसिक मसाले आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बेसिक मसाले जर तुम्हाला पाहायचे असतील तर सोप, मिरे पावडर, भेंडी विलायची, चक्रीफूल, कलमी पावडर म्हणजेच दालचिनी पावडर, धनिया पावडर, जिरे पावडर, कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, हिंग, सुकं खोबरं, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर तांदूळ, चणा डाळ आणि बाजरी खमंग भाजायची आणि गिरणीवरती पीठ दळून आणायचं. ते थोडंसं पीठ ह्या भाजीमध्ये घ्यायचं. सुरुवातीला एका कढईमध्ये थोडं तेल घालायचं. त्यामध्ये सुकं खोबरं आपल्याला छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचं. खोबरं जर लालसर झालं नाही तर आपल्या भाजीला कलर येणार नाही आणि चवसुद्धा येणार नाही. त्यामुळे सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. सुकं खोबऱ्यामध्ये आपल्याला फॅट्स, फायबर, लोह, कॉपर आणि सेलेनियम यासारखे खनिजे असतात. ही नियमित जर आपण खाल्लं तर आपल्याला तातडीने ऊर्जा मिळते आणि पचनक्रियासुद्धा आपली सुधारते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. यामुळे हाडंसुद्धा मजबूत होतात. भेंडी विलायची, चक्रीफूल आणि लवंग हे सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. थोडं तेल घालायचं. भेंडी विलायची रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच पोटाचे विकार आणि तोंडाची दुर्गंधीसुद्धा भेंडी विलायचीमध्ये मुळे नाहीशी होते. परतून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा. कांदासुद्धा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, सल्फर, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच मधुमेह नियंत्रित ठेवणे, तसेच हृदय निरोगी ठेवणे यासारख्या गोष्टींमध्ये आपल्याला कांदा फायदेशीर ठरतो. दुसऱ्या साईडला आपण फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण सर्व मसाले जे सर्व जिन्नस आहेत ते थोडे थोडे तेलावरती परतून घेऊया. कांदा आपला व्यवस्थित लालसर झाला आहे. त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची आपल्याला भाजायची आहे. भाजताना झाकण नक्की ठेवा, नाहीतर ती बाहेर उडू शकते. मिरची आपली भाजून झालेली आहे. त्यानंतर सर्व जिन्नस आधीच भाजलेले होते. नसतील भाजलेले तुमच्याकडे तर ते आधी भाजून घ्या आणि नंतर सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे. सोपसुद्धा घालायची. खूप छान चव येते भाजीला. काळी मिरी पावडर, दालचिनी पावडर, कोथिंबीर, कढीपत्तासुद्धा टाकायचा. नंतर थोडं पाणी घालून पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. आपली भाजीचा मसाला तयार आहे आणि फुलकोबीसुद्धा आपली शिजवून तयार आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडं तेल जास्त प्रमाणात घालायचं, कारण मसाला आपण कमी तेलामध्ये परतलेला आहे. त्यामुळे भाजी फोडणी घालताना थोडं तेल घालायचं. परत हा मसाला सर्व आपल्याला तेलावरती बरेच वेळ भाजून घ्यायचा आहे. तेल तापलं का त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. मोहरी आणि जिरं तडतडली का आपण जो मसाला बारीक केलेला आहे ते वाटण सर्व ह्या तेलामध्ये
घालायचं. त्याआधी आपण हिंग घालायचा आणि हळद घालायची तेलामध्ये. नसेल तेलामध्ये घातली तर आपण मसाला घातल्यानंतर सुद्धा घातली तरी चालेल, पण हळद आवर्जून घालायची. मसाला भाजीमध्ये जे आपण विविध खडे मसाले आणि तेलाचा योग्य वापराने आपली जी बनवलेली भाजी असते ते खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. अनेक पौष्टिक घटक एकत्र येतात. त्यामुळे ही भाजीसुद्धा जर आपण योग्य प्रमाणात खाल्ली तर ती फायदेशीरच ठरू शकते. मसाल्यांमध्ये वापरले जाणारे जिरे, मोहरी, हिंग, हळद यासारखे घटक हे पाचक रसांची निर्मिती वाढवतात, ज्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. हा मसाला आपल्याला कलर चेंज होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती. मसाल्यांमध्ये जे लवंग, दालचिनी, काळी मिरी असतात त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. मसाला आपण व्यवस्थित परतून घेतोय. चवीनुसार मीठ घालायचं. मसाला भाजीमध्ये आपण विविध प्रकारच्या भाज्यासुद्धा वापरतो, ज्यामुळे शरीराला लोह म्हणजेच आयर्न, कॅल्शियम, जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स आणि फायबर मिळतात. मसाल्यांमध्ये असणारे कुरकुमीन आणि हळदीमध्ये आणि जिंजरोल म्हणजे आल्यामध्ये यासारखे घटक शरीरातील सूज कमी करण्यास आणि वेदनांवर आराम देण्यास फायदेशीर ठरतात. मसाल्यांचे आणि तेलांचे प्रमाण हे संतुलितच असले पाहिजे, तरच ते फायदेशीर असतात. अतिप्रमाणात तिखट किंवा तेलकट मसाला भाजी खाल्ल्यास ॲसिडिटी आणि पोटाचे त्रास होऊ शकतात. यामध्ये आपण विकतचा गरम मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ. योग्य प्रमाणात जर मसाले वापरल्यास चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम गती वाढते. तसेच फायबरयुक्त भाज्या पोट बराच वेळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे वारंवार आपल्याला भूक लागत नाही. शिजवलेली आपण फ्लॉवरची भाजी यामध्ये घालायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यानंतर उकळतं पाणी या भाजीमध्ये घालायचं. थंड पाणी घालायचं नाही. थंड पाणी जर आपण या भाजीमध्ये घातलं तर भाजीला हवी तशी टेस्ट येणार नाही. फ्लॉवर घातल्यानंतर सुद्धा 2 मिनिट भाजी मसाला परतून घ्यायचा. पाणी घातल्यानंतर सुद्धा 5 मिनिट छान उकळी येऊ द्यायची. भाजीला छान उकळी आलेली आहे. अशा प्रकारे मेनू तयार करायचा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण.